माझ्या मराठा बंधू आणि बहिणींना माझा मानाचा जय शिवराय. तर मनोज धरांगे दादा आता तारीख ठरवणार आहेत की आपल्याला कधीपासून उपोषणाला तिथं बसायचं आहे आणि उपोषण आपल्याला करायचं आहे. तर आपल्या हे हक्काचं आरक्षण आपल्याला घ्यायचं आहे. तर त्या उपोषणामध्ये मी पण सहभाग घेणार आहे, मी पण उपोषणाला बसणार आहे. त्याच्यामुळं तुमचा सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असावा. जसं दादांनी एकदम काटेकोरपणाने कडक उपोषण केलं तसंच मी पण कडक उपोषण करणार आहे. काहीतरी ह्या समाजाला आपलं देणं आहे म्हणून आपण प्रयत्न केलाच पाहिजे आणि भरपूर जणांनी पाठिंबा पण ह्या उपोषणाला बसणाऱ्या माणसांना दिला पाहिजे. तर मला एवढं सांगायचं आहे की जोपर्यंत आपण संघर्ष करत नाही तोपर्यंत यश आपल्याला भेटत नाही. दादाने स्वतःची फॅमिली सोडली आणि स्वतःच्या जीवावर उद्धार होऊन त्यांचा जीव निसता असा व्याकुळ झाला होता. असा मासा पाण्यातून काढल्यावर कसा तरपडत असते तसा त्यांचा जीवचा निसता असा तरपडा जसा होईला तसा कुणबी नोंदी तशा तिकडून निघाल्या. असं जर आपण कुणबी नोंद काढायला गेलं तर आपल्याकडून 1-2 लाख रुपये घेतात पण आपल्याला कुणबी नोंद काढून देत नाहीत. तर ह्या दादाच्या एवढ्या आशीर्वादामुळं घरोघरी आरक्षण पोचलंय आणि कुणबी नोंदी पोचल्या. तर ही आपण विसरून चालणार नाही. तर आपण आता पण एकजुटीनं सगळ्यांनी तिथं सहकार्य करावं, सगळ्यांनी पाठिंबा द्यावा. ज्यांना उपोषणाला बसायची तयारी आहे किंवा बसण्याची इच्छा आहे अशांनी उपोषणाला बसलं तरी चालेल, पण पाठिंबा देण्यासाठी मात्र भरपूर एकजुटीनं तिथं मराठा समाजाने यावं ही माझी विनंती आहे. तर 10 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ होऊन जगलेलं चांगलं. तर एकदम कडक उपोषण आता जाताना सुद्धा की मी पण माझ्या घरच्यांचा किंवा फॅमिलीचा विचार न करता मी पण तिथं एकदम काटेकोरपणाने आमरण उपोषण करणार आहे. आणि एकतर मग तिथं आरक्षण घेऊनच माघारी यायचं, नाहीतर आपल्या जीवाचं बलिदान तिथं द्यायचं असं मी ठरवलेलं आहे. आणि माझी ठाम भूमिका आहे, एक मराठा लाख मराठा.